हॅलो एव्हरीवन. चला तर मग आज बघणार आहे आपण अगदी वेगळ्या पद्धतीने, नवीन पद्धतीने पालक डाळ भाजीची रेसिपी. एकदा तुम्ही या पद्धतीने पालक डाळ भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट अशी भाजी होते बघा. तर वेळ न घालता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. कसं घेतले आहे आपण ताजी-ताजी पालक, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेले टोमॅटो, लसूण टाकायचं आहे आपल्याला. सोबतच यामध्ये टाकणार आहे आपण भिजवलेली चणा डाळ. जर डाळीचं प्रमाण आपण कमी घेणार आहे. मी 1 घंट्यापूर्वी चणा डाळ भिजत घातली होती, ती टाकायची आहे. सोबतच यामध्ये टाकणार आहे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहे मी. जेवढी आपली भाजी आहे तेवढं पाणी तेवढं डुबेल तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. सर्व इन्ग्रीडियंट्स मिक्स करायचे आहे. पाणी टाकायचं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद आणि मीठ. थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे. बघा, आता याला मिक्स करायचं आहे आपल्याला आणि कुकरला मस्तपैकी झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. 4 शिट्ट्या होईपर्यंत छानपैकी. बघा, छान अशी आपली डाळ शिजलेली आहे. आता आपण रवीच्या सहाय्यानं मस्त फेटून घेणार आहे, आयटून घेणार आहे. मग अशा पद्धतीने छान आयटून घ्यायचं आहे आपल्याला. डाळ पण छान शिजली होती आपली. मस्त डाळ, टोमॅटो सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण याला फोडणी घालणार आहे. त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवला आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून तेल छान गरम करायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे आपण हिंग, जिरं, मोहरी टाकायची आहे. कांदा टाकायचा आहे आपल्याला बारीक कट केलेला. सोबतच आपण काही शेंगदाणे टाकणार आहे. शेंगदाणे नक्की टाका, खूप स्वादिष्ट लागतात बघा. छान शेंगदाणे टाकायचे आहे. त्याला मस्त परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही या पद्धतीची पालक डाळ भाजी नक्की ट्राय करा, खूप स्वादिष्ट लागते. सोबतच त्यामध्ये टाकणार आहे आपण कांदा शिजल्यानंतर हळद, तिखट, धनापूड टाकायची आहे. मस्त शिजवायचं आहे. त्यामध्ये आपण जे बॉईल केलेली डाळ, फेटलेली डाळ आहे आपण ती टाकणार आहे. मस्त मिक्स करायची आहे. जेव्हा आपण मसाले टाकतो तेव्हा आपल्याला गॅस जराशी फ्लेम मोठी करायची आहे. यामुळे काय होते, मसाले छान शिजले जाते आणि स्मोकी फ्लेवर येते आपल्या डाळीला. बघा, आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, आमचूर पावडर टाकायचं आहे आपल्याला. मस्त आंबट गोड अशी आपली डाळ तयार होते. याला मिक्स करायचं आहे आपल्याला. छान उकळी आणायची आहे. बघा, छान मस्त मिक्स झालं हे. तर यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं गूळ टाकायचं आहे. माझ्याकडे गुळाची पावडर होती म्हणून मी पावडर टाकलेली आहे. यामुळे आपल्या डाळीला खूप छान टेस्ट येते. गूळ बिलकुल स्किप करू नका. मस्त मिक्स करायचे आहे आपल्याला. आता त्याला छान उकळी आणायची आहे. जेवढी आपण डाळीला उकळी आणू तेवढी आपली डाळ स्वादिष्ट होते बघा. आणि गरमागरम डाळ आपल्याला सर्व करायची आहे. शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.